सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये सुप्रिया शिंदे व्लॉग्स मध्ये। तर आज मी माझ्या घराची छोटीशी होम टूर दाखवणार आहे। याच्या आधी पण एक मी छोटासा व्हिडिओ घातलेला माझ्या घराचा, पण खूप जण मला विचारतायत की घर तू रोज रोज वेगवेगळ्या टिप्स आणि ट्रिक दाखवते, पण तुझं एकदाही पूर्ण घर दाखवलेलं नाही। तो अतिशय जुना व्हिडिओ आहे, तर खूप जणांनी पाहिला नाहीये। तर आज मी पूर्ण माझं घर दाखवते। तर माझं घर कसं वाटलं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका, आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राइब करा। चला तर मग लगेच आपण आपली होम टूर चालू करूया। व्हिडिओ मी रात्रीचा घेते म्हणून तुम्हाला अंधार दिसतोय, बघा इकडे अंधार आहे। समोर सकाळचा व्हिडिओ जोडलेला आहे मी। तर हे जे आहे ते आमचं काय म्हणता येतील मेन दार आहे, आणि इकडच्या बाजूला गेट आहे, आणि हे मेन दार आहे। तर आपण आतमध्ये जाऊया। हा स्टार्टिंगला आहे हॉल आमचा, बघू शकता तुम्ही। तर इकडे काय जास्त ठेवलेलं नाही मी, चेअर ठेवलेले आहेत, खुर्च्या ठेवलेल्या आहेत, एक बेड ठेवलेला आहे, आणि इकडे धान्याची पेटी ठेवलेली आहे, आणि खुर्च्या आहेत, आणि माझ्या मुलाची सायकल ठेवलेली। आपण जे आतमध्ये आलतो ते इथून प्रवेश करून आलतो। तर ह्या बाजूला लाईटचं बोर्ड वगैरे आहे, वायफाय कनेक्शन आहे, आणि इथे समोर एक बेड ठेवलेला आहे। आणि ह्या साईडला मी पिशव्या ठेवल्या आहेत, कधी बाहेर वगैरे जाताना पटकून मिळावे म्हणून, आणि कोणी आणखी जास्त घरात कोणी आलं तर त्याच्यासाठी चटई, आणि बाकी सोहमचे रॅकेट आहेत, आणि हे आहेत काय म्हणता येते पंप आहे हवा भरायचा, आणि ह्या साईडला पाणी भरून ठेवलेलं आहे, बाहेरच्या बाहेर आलं तर कोणी पाणी द्यावं म्हणून। तर एक पूर्ण व्ह्यू दाखवते तुम्हाला हॉलचा। तर असा हॉल आहे आमचा, साधा सरळ सिंपल। तर आता चला पुढे जाऊया। आता ही आहे ती दुसरी रूम, आमची टीव्हीची रूम आहे। तर ॲक्च्युली आधी इकडे किचन होतं, मी थोडीशी किचन मागं सरकून किचन वेगळं केलेलं आहे। किचन तर दाखवतेच मी, पहिला आपण ही रूम बघूया। तर ही एक साधी म्हणजे छोटीशी रूम आहे। तर इथे पण काय जास्त नाही मी गबाळ केलेलं आहे, फक्त एक कॅलेंडर वगैरे ठेवलेलं आहे, आणि इथं सोहमचं कपाट आहे कपड्यांचं, आणि त्याच्यावरती फळं ठेवलेली आहेत, आणि ज्या लागणाऱ्या बॉटल्स आहेत त्या, आणि इथं एक टेबल मी ठेवलेला आहे। इथं टेबल ठेवलेला आहे, टेबलवर टीव्ही ठेवलेली आहे। इकडं फ्रीज आणि कांद्याची बटाट्याची ट्रॉली, आणि एक 5 लिटरची पाण्याची टाकी भरून ठेवलेली आहे, आणि बाहेरच्या रूममध्ये हे एक कपाट ठेवलेलं आहे। साहजिकच घरामध्ये जास्त मंडळी असल्यामुळे कपाट लागते, 2 कपाट आहेत माझ्याकडे। आणि आता चला किचनचा तर पूर्ण व्हिडिओ मी टाकलेला आहे वेगळा। तर किचनमध्ये तर मी दाखवलंच काय काय आहे ते। इकडे रॅक आहे, हा ओटा माझा किचनचा, आणि इकडे एक रॅक मेंटेन केलेला आहे, आणि समोरच किचन आहे। इकडे पाण्याचा जार आहे, आणि खरकटी भांडी टाकायला असं एक टोपलं ठेवलेलं आहे, कारण माझ्या घरामध्ये सिंक नाही आहे, आणि इकडे लागणाऱ्या मशिनरी वगैरे ठेवलेल्या आहेत। आणि आता चला माझी आमची जी बेडरूम आहे ती तुम्हाला दाखवते। बेडरूम अतिशय छोटी आहे, अशा सुंदर अशा फरशा आहे, आणि घरामध्ये मी सगळीकडंच पत्र्याचं घर असलं म्हणून काय झालं, मी घरामध्ये हॉलपासून ते किचनपर्यंत आणि बाथरूममध्ये देखील मी अशा स्टाईलच्या फरशा घातलेल्या आहेत। आणि जे समोरचं हे दार आहे त्या ह्या साईडला टॉयलेट आणि बाथरूम आहे, आणि हे बघा पूर्ण घरामध्ये मी स्टाईलच्या फरशा अशा छान घातली। तर सुंदर अशा सगळ्या घरामध्ये मी स्टाईलच्याच फरशा घातलेल्या आहेत, आणि ही इकडे चटाई टाईप घातलेली आहे, कारण ह्याच्यावरनं पाय स्लिप होत नाही, ह्या पण ह्याच्यावरनं आणि बाहेरच्या पण फरशीवरनं। फक्त मी जी हॉलची फरशी आहे ती अशी बेडरूमची फरशी जी आहे ती पॉलिशची घातलेली आहे, कारण इकडे काय पाण्याचं काम नाही। तर ही आहे बेडरूम आमची, ही आहे एंट्रन्स। तर ह्या बेडरूममध्ये आमच्या आहे सामान भरपूर। इकडे मी कूलर ठेवलेला आहे, आम्हाला लागणारे जे अंतरायचे वगैरे आहे हे पूर्ण रोज वापरायचे आमच्या तिघांचे कपडे वेगवेगळे ठेवलेले आहेत। इकडं पण एक पाण्याचा माठ ठेवलेला आहे। ही खिडकी विकत आणलेली आहे, कारण आम्ही समोर पण थोडंसं वाढवणार आहे। आणि ह्या साईडला लाईटचे बोर्ड आणि घड्याळ आहे। आणि असा व्ह्यू जर घेतला तर ह्या साईडला आहे पीसी माझी, मला
काम करण्यासाठी कंपल्सरी PC लागते. तर इकडे PC वगैरे ठेवलेली आहे आणि त्याच टेबलावर मी सोहमचे वह्या पुस्तकं आणि थोडंफार हे हॉट बॅग आणि असं सतरंजी वगैरे ठेवलेलं आहे. आणि ह्या साईडला मी कपाट ठेवलेलं आहे आणि ही आपली आहे रिंग लाईट आणि कपाटाच्या वरती ठेवलेल्या आहेत बॅगा. आय नो खूप सामान आहे. आणि हे DIYचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल माझा, हे बनवलेला आहे मी DIY. आणि इकडं आहे आमचा बेड. तर सोहमनं थोडा विस्कळलेला आहे. तिथे सोहमची गाडी आहे. आणि ह्या कपाड्यामध्ये जे नवीन कपडे आहेत ते मी इथं ठेवलेले आहे. आणि ह्या बेडला पण स्टोरेज आहे, तर त्याच्या आतमध्ये मी न लागणारं कधीतरी लागणारं सामान ठेवलेलं आहे. आणि हे बनवलेले आहे मी वॉल पीस. याचा पण DIYचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे, तो पण एकदा पहा आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर. आणि इकडे मी माझे ड्रेसिंग टेबल मेंटेन केलेलं आहे. जवळून दाखवते एकदा. तर असं व्यवस्थित सामान मी ठेवलेलं आहे. आणि याचा एक दरवाजा सोहमच्या हातून आता नुकताच तुटलेला आहे. आणि ही चेअर ठेवलेली आहे. चेअर मला PCवर काम करताना लागते, पाठ दुखत होती साध्या चेअरनं, म्हणून मी ही चेअर आणलेली आहे. तर एकदा पूर्ण बेडरूमचा व्ह्यू तुम्हाला दाखवते की माझं बेडरूम कसं आहे ते. छोटीशीच रूम आहे, आम्ही जास्त मोठी केलेली नाही, कारण बाहेरच्या बऱ्यापैकी मोठ्या आहे आणि झोपायला कितीशी अशी जागा लागते, म्हणून छोटीशी बेडरूम आहे आमची. हा आहे पूर्ण बेडरूमचा व्ह्यू. आणि ही TVची रूम आणि किचन तर तुम्ही बघितलेलंच आहे. तर पत्र्याचं पण एकदम सिंपल साधं माझं घर आहे. आणि माझ्या घरावर माझा खूप जीव आहे, माझं खूप प्रेम आहे. तर मी माझ्या पद्धतीने माझं घर मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. जर माझं ठेवलेलं सामान मेंटेनन्स माझं जर तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.